लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार साहेबांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। त्याचबरोबर स्वर्गीय शिक्षण महर्षी वसंतराव काळे साहेब यांच्या सुद्धा स्मृतीस मी विनम्रपणे अभिवादन करतो। आज माझे सहकारी विधान परिषदेचे आमदार आणि आपले शिक्षकांचे नेते माननीय विक्रमजी काळे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन सोहळा आणि गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक पुनर्गौरव समारंभ हा आज या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष मार्गदर्शन जे ते आपले सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेब पाटील लातूर जिल्ह्याचे नेते यांचा आपल्याला होणार आहे। त्याबरोबर हरिभक्त पारायण गहिनीनाथ महाराज हौसेकर हे सुद्धा आपल्याला येऊन आशीर्वाद देऊन त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करून गेले। काही पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे त्यांना जायला लागलं। त्याचबरोबर आता ज्यांनी आपलं मार्गदर्शन केलं ते आपले महायुतीचे उमेदवार आणि विधान परिषदेचे नूतन आमदार जे निवडून आले मान्य बसवराज पाटील साहेब, मान्य म्हणजे सहकारी मित्र आणि उदगीरचे आमदार माजी मंत्री मान्य दयानंदजी संजयजी बनसोडे, त्याचबरोबर आदरणीय विक्रम काळेंच्या सुविद्य पत्नी आदरणीय वहिनी, त्याचप्रमाणे दयानंद सुरवसे अध्यक्ष जिल्हा परिषद लातूर, श्री ज्ञानेश्वर बिराजदार सभापती जिल्हा परिषद लातूर, सुरेश भैया बाबासाहेब पाटील सभापती पंचायत समिती अहमदपूर, त्याचबरोबर उत्तमराव माने सभापती जिल्हा परिषद लातूर, शिवानंद इंगणे ज्येष्ठ नेते अहमदपूर, त्याचबरोबर श्रीमती परवीन शेख नगराध्यक्षा औसा, श्रीमती प्रभावती कांबळे नगराध्यक्ष जळकोट, हे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू, मुख्याध्यापक, शिक्षक आणि सर्व विद्यार्थी आज आपल्या सर्वांचा गुणगौरव सोहळा आणि सहकारी मित्र आमदार विक्रम काळे साहेबांचा अभिष्ट चिंतन सोहळा पार पडतोय। म्हणजे मगाशी जसं संजय बनसोडे साहेबांनी सांगितले की हा शिक्षकांचा कार्यक्रम आणि माझ्या शाळेच्या ह्याच्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये आपण जे म्हणतो माझं आणि शिक्षकांचं फार काही जमलं नाही। म्हणजे विद्यार्थीच असा होतो जरा ही सगळी मुलं इथं 100% मार्क घेऊन पास झालेली मुलं आहेत, तर तुम्ही 100% मार्क घेऊन काय करणार आहे माहित नाही मला, कारण मला कसं बसं 42% पडायचं खरंच काय रेकॉर्डला जायचं काय लपवायचं कधी 42-41% पुढं फार गेलो नाही आणि खरं सांगतो मी प्रयत्न पण केला। त्यामुळं शिक्षकांचं काय माझ्यावर फार प्रेम होतं किंवा मला काही 42% ह्याला पुढे न्यावं म्हणून घडवण्यामध्ये काय प्रयत्न केला असं पण काय मी म्हणू शकत नाही। पण हे काय की हे आज मित्र विक्रम काळे यांचं माझं चांगलं जमतं एवढं तर मी तुम्हाला सांगू शकतो। बाकीचं आता शाळा कॉलेजच्या काळातलं बाजूला ठेवून आता तरी कोणतं शिक्षक मित्र आमदार म्हणून बरोबर आहेत आणि आमच्या दोघांची अगदी मला वाटतं राष्ट्रवादी मध्ये आमदार म्हणून मी निवडून आल्यापासून विक्रम काळे असेल, संजयजी असतील,
बाबासाहेब असतील, आता माझी 5वी वेळ राष्ट्रवादीच्या 3 टर्म आहे. मला वाटते विक्रम काळे साहेबांच्या आधी मी 1 टर्म मला वाटते निवडून आलो होतो, मग ते विधान परिषदेला निवडून आले. आणि त्याचा उल्लेख मगाशी सगळ्यांनी केला, संजयजींनी केला, सगळ्यांनी की अजितदादांचे लाडके आमदार विक्रम होते ही वस्तुस्थिती. कारण आम्ही विधान भवनात फिरताना, मंत्रालयात फिरताना आम्ही एक सारखा अनुभव घ्यायचो की विक्रम काळे जिथं आहे तिथं अजितदादा 100% असायचे. कारण विक्रम नाही ते म्हणतात ना, मॅग्नेटिक इफेक्ट जो असतो, दादा मुंबईमध्ये असले की विक्रमजी तिथंच कुठेतरी असणार, फार लांब काही तिथं जाणार नाही, जवळजवळच असणार. दादा मुंबईमधनं दौऱ्याला गेले तरच मला वाटते विक्रमजींची आणि दादांची जोडी जी आहे किंवा जोडगोळी जी आहे ती तेवढ्यापुरती तुटायची असं म्हणावं लागेल. खरंच दादांचं एक आवडता आमदार आणि अजितदादांची शैली तुम्हाला माहित आहे. दादांच्या शैलीमध्ये विक्रमना काय काय दादा बोलले ते त्यांनाच माहित असतं. आम्ही कधी कधी आपलं काही गोष्टींमध्ये त्यांचा स्वभाव आपण बघतो की काम करायचं, कामाचा पाठपुरावा आणि कामाबद्दलचा आग्रह. म्हणजे बऱ्याच वेळेला एखादं काम अडचणीचं असतं, बऱ्याच वेळेला हे काम होणं थोडं मुश्किल असतं असं म्हणूया. पण नेत्याच्या मागं लागलं किंवा नेत्याच्या मागं त्या कामाचं महत्व काय, त्या कामाचं गांभीर्य काय आणि काम कसं पण का होईना झालं पाहिजे, ती जी काही काम करून घेण्याची सचोटी जी आहे ती विक्रमजींच्या मध्ये भरपूर आहे. आणि दादांचं आणि त्यांचं सारखं कुठल्या ना कुठल्या कामावरनं काही ना काहीतरी दादा त्यांना बोलत असायचे, आम्ही आपलं लांबणं ऐकायचो, अशी त्यांची हे होती. कारण काम झाल्याशिवाय नेत्याला काही सोडायचं नाही हे मला वाटतं विक्रमजींकडनं शिकावं असं नक्कीच या ठिकाणी मला सांगावंसं वाटतंय. या तिघांच्या नंबरचं काय चाललंय मला माहित नाही, काही त्या नंबरच्या प्रक्रियेमध्ये नाही. तिघांना आणि बसवराज पाटलांना माझी विनंती आहे, माझ्या नंबरची काय वेळ सगळ्यांनी माझ्यासाठी सांगा. तुमच्या नंबरच्या नादात माझा नंबर घालवा. वेळ आधी जर मी सांगितलं तेवढं आपलं येऊन सांगावा, आमचा पालकमंत्री चांगला होता, सगळ्यांना बरोबर घेऊन चालायचं. एवढं आपलं ज्यावेळेला कधी वेळ येईल त्यावेळेला सगळ्यांनी मिळून, म्हणजे कसं आहे भाजपमधून बसवराज पाटील साहेब नक्कीच शिफारस करतील, पण जेवढं घरच्यांचा आशीर्वाद असतो तेवढं बाहेरच्यांनी येऊन 4 गोष्टी चांगल्या सांगितल्या तर जरा घरच्यांना चांगलंच वाटतं की बरं आहे बाबा, बाहेरची पण चांगलं बोलतात. मग तेवढं आपलं लक्ष असू दे सगळ्यांचं. पण गमतीचा भाग आपण सोडूया. आज विक्रम काळेंचा वाढदिवस आहे, 1 तारखेला खरं म्हणजे त्यांचा वाढदिवस झाला आणि आज आपण तो साजरा करतोय. पण त्यांनी आधी एक आज वाढदिवस का साजरा करतोय ते जे सांगितलं ते फार महत्वाचं आहे. त्यांनी आपल्याला काय सांगितलं ती म्हणली किंवा 1 तारखेला वाढदिवस होता, विधान सभा चालू होती, अधिवेशन चालू होतं आणि ज्या जबाबदारीनं ज्या कामासाठी ज्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शिक्षकांनी त्यांना निवडून दिले, आज ती जबाबदारी पार पाडायची होती. म्हणून वाढदिवस आपण पुढे घेतला तरी चालेल, तारखेनं काही फरक पडत नाही. पण मला माझं काम माझ्या शिक्षकांसाठी जे जो लढा आहे किंवा शिक्षकांसाठी जे मला मुद्दे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या अधिवेशनामध्ये, मंत्र्यांपुढं, लोकांपुढं, मीडिया पुढं सगळं जे मांडायचे ते मला मांडणं, त्याला प्रथम महत्व मी देतो. ही गोष्ट महत्वाची आहे. नंतर अनेक वेळेला आपण बघतो की वाढदिवस आहे म्हणून 1 दिवस दांडी मारली अधिवेशनाला, तर काय त्याच्यामध्ये फार काही मोठं काय म्हणायचं तांत्रिक काय हे होतंय किंवा घटना बाह्य वगैरे असं नाही. पण आज ते न करता त्यांनी कामाला महत्व देणं हे जास्त पसंत केलं. एक अतिशय हे तुमच्याबद्दल त्यांची असणारी आस्था किंवा त्यांच्या असणाऱ्या कामाबद्दल, शिक्षकांच्या प्रश्नांबद्दल आणि प्रश्न सुटले पाहिजे, शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, ही भूमिका जी त्यांची आहे ती त्यांच्या या
कृतीतनं दिसून येते ही वस्तुस्थिती आहे. नुसतं भाषणातनं नाही तर कृतीतनं ही त्यांची भूमिका दिसून येते आपण या ठिकाणी बघू शकतो. आज पेन्शनचा विषय म्हटल्याशिवाय मी पेन्शन घेणार नाही हे पण त्यांनी म्हणजे यापूर्वी जाहीर केलंय. आणि नक्कीच आपल्यासाठी प्रामाणिकपणे लढणारा नेता हा आपल्याला या मराठवाड्यातल्या शिक्षकांना मिळालाय. नक्कीच या ठिकाणी आपण बघू शकतो. आणि आज ते असतील मी असेल ते त्यांना स्वर्गीय वसंतराव काळेंचा वारसा आहे. आज मला माझ्या वडिलांचा वारसा आहे. माझ्या वडिलांनी काम केलं, त्यांच्या पण वडिलांनी तसंच काम केलं. त्यामुळे शेवटी हा वारसा जपण्याचं पण काम नक्कीच आज आमची जी पिढी आहे आम्हाला करायला लागते ही वस्तुस्थिती आहे. मला वाटलं नव्हतं विक्रम त्यांचं वय 58 असेल की ते 58च्या केकवर बघितलं अजून पण 40च्या आतलेच वाटतात आणि तसाच जोश आणि उत्साह त्यांच्यामध्ये. आणि हा चुकून मला तेच वाटलं म्हणजे केक वाल्यानं काय घोटाळा केला म्हणजे. आणि त्यांनी सांगितले की आम्ही शिक्षकांचे नेते उठ म्हणले की उठतो, बस म्हणले की बसतो, पण एक आहे थांब म्हणले की थांबत नाही हे पण त्यांच्यातलं उठ अशी एक त्यांची आहे. पण नक्कीच आज दादा आपल्यात नाही आणि दादांचं एक नेतृत्व सगळ्यांना ऊर्जा देणार, सगळ्यांना ताकद देणारं अजितदादांचं नेतृत्व होतं. दुर्दैवानं ते गेले आणि ही सहज जी आहे ती इथं बसलेल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कायम राहणार आहे दादा आपल्यात नसणं. कारण एक फार मोठा कणा आपल्या सगळ्यांचा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि महाराष्ट्राच्या प्रगतीचा अजितदादा होते. पण अचानक ते आपल्यातले गेले आणि मला वाटते कधीच तुमच्या माझ्या किंवा महाराष्ट्राच्या कुणाच्याच मला वाटते वचनी हे पडणार नाही दादांचं जाणं. शेवटी परमेश्वराच्या किंवा नियतीच्या पुढे तुम्ही आम्ही आपण कोण नाही. पण आज त्यांचं कार्य दादांचं जे आहे दादांची जी स्वप्न आहे ती नक्कीच विक्रमजी पुढे नेतील, पूर्ण करतील. बाकी आम्ही तर सगळे त्यांच्या बरोबर होतो आहोत आणि उद्या पण राहणार आहे. त्यामुळं नक्कीच त्यांचे जे काही पालकमंत्री म्हणून काही काम निघल मंत्रालयांमध्ये बांधकाम खात्याकडनं काही विषय असतील नेहमी येऊन भेटत असतात, सांगत असतात, बोलत असतात. त्यामुळं त्यांचा पाठपुरावा भरपूर असतो. हा अनुभव मी आणि आपण पण सर्वांनी घेतलाय. मला मगाशी ते म्हणले की वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम घेतले, वेगवेगळे सगळं पुस्तक वाटप, गणवेश वाटप, अन्नदानाचा कार्यक्रम. आता मी थोडं घड्याळ बघत होतो कारण माझं नियोजन चाललं होतं की तिथला कार्यक्रम झाला की 7ला निघायचं. पण आता 8 वाजले म्हटलं आता काय निघण्यात काय अर्थ नाही कारण पोचणार नाही. परत मी हळूच मनात अन्नदानाचा कार्यक्रम म्हटलं मला पुढे झाले की त्याचे लाभार्थी आपण पण आहोत का नाही विक्रमला विचारावं म्हणजे तेवढ्यात ती म्हटली जेवण तयार आहे. म्हटलं आपल्याला लाभार्थ्यांच्या यादीमध्ये आमदार साहेबांनी ठेवलेलं आहे तर मग काय हरकत नाही. मग आता मुक्काम करायची काय अडचण नाही. तर एक आहे की आज त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जास्त वेळ घेत नाही. ज्या सगळ्यांचं सप्ताह मुला मुलींचे होत आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. 100% गुण घेऊन तुम्ही पास झालाय. मला वाटतंय मी ज्याचा उल्लेख मगाशी विक्रमनी केला की ज्यावेळेला मी 10वीला होतो माझ्या 10वी त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला पास आउट झालो काळजी करू नका पहिल्या ह्याच्यातच पास आउट झालो. काय माझ्या आईनं मी कुठं नाही सांगत आईनं मला शेवटी बोर्डिंगनं माझ्या आईनं टाकलं म्हणजे हा माझ्या बरोबर राहिला तर हा नापासच होणार आहे आणि सगळ्या पाहुण्या रावड्यांचं माझ्यावर येणार की पोरगं तुमच्याकडून नापास झालं. तेव्हा म्हणलं तू तुझं सगळं पॅक करायचं आणि बोर्डिंगला जायचं. काय व्हायचं तुझं नाही तिथं उद्या माझ्या इथं बघितलं म्हणून मला बोर्डिंगला पाठवलं. पण त्यावेळेला जे विक्रम तुम्ही म्हटला की त्यावेळेला शिक्षणामध्ये असं होतं किंवा आपल्याला पण सगळ्यांना माहित आहे की 80-85% किंवा अगदी 90% जरी कुणी गेलं तरी ते अतिशय विद्वान आणि अतिशय हुशार 90% सोडा 90च्या पुढे तर आपण क्वचितच ऐकायचो त्या काळात
पण 85, 89, 90 म्हणजे एवढा हुशार विद्यार्थी किंवा एवढी हुशार विद्यार्थिनी त्या शाळेतली त्या बोर्डातली आज 100% ह्याच्यामध्ये हजारो मुलं मुली येतात आणि काय पॉइंट मध्ये नंबर आणि पॉइंट मध्ये ऍडमिशन आता ज्या आहेत त्या मोठमोठ्या कॉलेज मधल्या म्हणजे मिळत नाही अशी अवस्था आहे. या एकदा आज शिक्षणाचं क्षेत्र जे आहे ते एवढं त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन निर्माण झाले आणि नक्कीच आता जर मुलांना कायदे झाले तर त्यावेळेला तर आता आम्हाला सगळ्यांना हे की न शिकणाऱ्यांना एकतर गुरुजी किंवा आपले नाही मी पण मार खाल्लाय एकतर ते डस्टरनं हातावर मारलं नाहीतर पट्टीनं हात पुढा नाहीतर क्लासच्या बाहेर गुडघ्यावर हे ठरलेल्या शिक्षा होत्या. आता गुरुजींनी डोळे जरी वाटरले तरी कायदा आलाय त्याला लगेच गुरुजी आत जेलमध्ये व असे तो काळ वेगळा होता. मला वाटतं एकच आहे की विक्रमजी पण हे करतील त्याचं किंवा आपण पण करा की मुलांना सुद्धा आपण ठीक आहे कॉम्पिटिशन आहे प्रेशर असतं या सगळ्या गोष्टी आहेत. आजच्या काळामध्ये प्रेशरच्या खाली हे होणं किंवा प्रेशरच्या याच्यामुळे जे काही या सगळ्या याच्यामध्ये आपण काही चुकीच्या गोष्टी घडताना बघतो या झाल्या नाही पाहिजे. आज आम्ही ज्या वेळेला शाळेत किंवा आम्ही ज्या वेळेला सगळी परीक्षा दिली म्हणजे तुम्हाला कुठं सांगत नाही 5वी मध्ये असताना म्हणजे फार गमतीशीर माझे वडील सरकार मंत्री होते साहेब. आम्ही A3 मध्ये राहत होतो वसंतराव डावकरेंचा जो बंगला नंतर होता आणि मी मुंबईमध्ये शाळेत होतो. मला अल्जेब्रा मध्ये 100 पैकी 5 मार्क पडले होते. आता म्हटलं घरी गेल्यावर आपल्याला म्हटलं मार्क तर बसणार आहे. आता म्हटलं काहीतरी आयडिया केली पाहिजे. आता हे म्हणजे वडील पण रागवणार आई पण रागवणार. मग माझी थोरले बहीण आणि आम्ही दोघं असायचो. मी खिडकीतनं एक छोटी चिठ्ठी तयार केली आणि मी घर सोडून चालू म्हणून टाकली आणि माझी सायकल घेतली. आता आपण जे सगळं पार्किंग बिल्डिंग जे बघतो विधान भवन त्याला पार्किंग नव्हतं, त्याला गार्डन होतं. त्या बंगल्याच्या मागं गार्डन होतं. माझी सायकल घेतली आणि त्या गार्डन मध्ये जाऊन सायकल घेऊन आपलं ती चिठ्ठी टाकली बहीण तिथं ज्या रूमला तिथं आणि जाऊन तिथं बसतो आणि ते थोड्या वेळानंतर ती बहिणीनं चिठ्ठी वाचल्यानंतर हुडका हुडकी सगळी चालू झाली. कुठे गेलाय कुठे गेलाय मी तासाभरात सापडलो पण मी तिथं. माझी गंमत अशी झाली की मला कुत्री पाळायची माझी फार लहानपणी सगळ्यांना. माझी जी 2 कुत्री होती ती माझ्या माग ती पण गार्डन मध्ये येऊन त्यामुळे जो आमचा माणूस होता त्याला माहित होतं की छोटे जिथे 2 तिथं गेले तिथं मालक पण तिथं असणार आहे त्यांचा. मग बरं असे त्यामुळं एक आहे की मार तर बसला नाही त्यावेळेला कारण पळून जाणार म्हणून जरा वडील जरा हे होते महाराज जरा हे होते पण काय असं आहे. पण कधी बाकीचा विचार जो आहे तो आमच्या डोक्यात कधी आला नाही हे मुलांनी लक्षात घ्या. म्हणजे माझं सांगण्याचा अर्थ काय की आज प्रेशर परीक्षेच्या याच्यामुळं आत्महत्या वगैरे प्रकार जे होतात हे असल्या विचार कधी आमच्या डोक्यामध्ये आम्ही म्हणजे फार काही शिक्षण वगैरे नाही माहित होतं काय होणार आहे पण असले विचार कधी आमच्या डोक्यामध्ये आले नाहीत त्या काळातली वस्तुस्थिती आहे. आता जर तुम्हाला ऑप्शन एवढे आहे ढिगभर ऑप्शन आहे तुम्ही जाल त्या याच्यामध्ये आमच्या वेळेला अतिशय हुशार असेल तर मेडिकल त्याच्या खाली असेल तर इंजिनिअरिंग त्याच्या खाली असला थोडा फर्स्ट क्लास मध्ये तर B.Com आणि फारच जे असलं तर BA संपला विषय. याच्या पलीकडे नाही काही नसलं समजा त्याच्यात पण पोरग शिकत नसलं तर आपलं शेती कर आणि घरी बस. नाही तर सगळ्यात महत्वाचा त्यावेळेला विषय असं असायचं की याचं लग्न लावून आहे संपला विषय. हे त्यावेळेस त्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्हाला मुलांना म्हणजे बघायला तेवढ्या ऑप्शन द्या. माझी मुलं आहेत ती शिकतात म्हणून मी सांगतोय. मग एवढ्या ऑप्शन आहे एवढं करिअर तुम्ही एवढ्या सगळ्या अनेक ह्याच्यामध्ये मुलं करू शकता. तुम्हाला म्हणजे म्हणतात ना स्काय इज द लिमिट असं तुमची आजची पिढी ही सगळी आहे. त्यामुळं त्याप्रमाणे सगळ्यांनी करा आणि चुकीच्या म्हणजे प्रेशर तर आहे. आज आमच्यावर पण आम्ही काम करतो आता मंत्री म्हणून बाबासाहेब गेले 3 आठवडे आम्ही अधिवेशन करतोय. आमच्यावर पण अधिवेशन म्हणलं आमच्यावर पण एवढं प्रेशर असते की इकडं प्रश्न लागलाय तिकडं लक्ष द्या येणारी माहिती
ब्रीफिंग दिलं जातंय ते बरोबर आहे का नाही, त्याच्यामध्ये लपवालपी केली जाते. आपण एक गोष्ट बोलतो, समोरच्या आमदाराकडनं वेगळीच वस्तुस्थिती बाहेर येते. ह्या सगळ्या गोष्टी आमच्यावर पण प्रेशर असतं. पण प्रेशर म्हणजे प्रेशर खाली मोडणं हे बरोबर नाही असं माझं मत आहे. आणि म्हणून मुलांनी त्याप्रमाणे आपलं भविष्य घडवावं. शेवटी सगळं जे आहे ते तुमच्याच हातात आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही भविष्य घडवावं. आज असे विक्रमजींसारखे आपल्याकडं शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारे लोक आहेत. त्यांच्या संस्था, शाळा, कॉलेज आणि मगाशी मी जे म्हणले की वारसा जपण्याचं काम हे आज त्यांच्या माध्यमातून चाललंय. त्यामुळे नक्कीच चांगलं पवित्र काम विक्रमजींच्या माध्यमातून होत राहील आणि नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं विक्रमजींचा नंबर 100% पुढे आता ज्यावेळेला काय कधी जे काय होईल ते मला विस्तार होईल किंवा आणि काय जे होईल तर नक्की आपल्याला वाढदिवसाच्या ह्याच शुभेच्छा सगळे देऊ आपण की त्यांचा नंबर म्हणजे जमलं तर राष्ट्रवादीनं तिघांचा पण नंबर लावून टाकावा म्हणजे वादाचा विषय नको कोणाचा राहिलाच नाही. त्यांना शुभेच्छा देऊ त्यांच्या पुढच्या वाटचालीत एवढं सांगतो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.